ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे सायलीने प्रतिमाला साडी म्हणून गिफ्ट ठेवलेली असते आणि गिफ्ट मध्ये एक डायरी पण ठेवलेली असते आणि ती डायरी प्रतिमाने बघितली नसते आणि जेव्हा सायलीच्या सगळ्या वस्तू पाठवतात आणि सायलीच्या वस्तूबरोबर ती डायरी गेली नसते, त्यामुळे ते प्रतिमा आणि तिकडे प्रियाच्या लग्नाच्या गोष्टी चालल्या असतात पण त्या प्रतिमाला आवडत नसतात. तेव्हा इथे प्रतिमाला समजतं की इथे मला आता कळतं की इथे 3 आयुष्य बर्बाद होणार आहेत, त्यामुळे आपल्याला 3 आयुष्य वाचवायचे आहेत. आणि ते अर्जुन आणि सायलीचं प्रेम आहे आणि त्याच्यामध्ये प्रिया आणि अर्जुनचं प्रेम लावून दिलं तर हे दोघं कधीच सुखी होणार नाहीत. आणि अर्जुन आणि सायली हे एकमेकांसाठी बनलेत आणि अर्जुन आणि प्रिया एकमेकांसाठी बनलेले नाहीत. आणि अर्जुन तन्वीचा कधी विचार करणार हे सगळ्यांना कोणाला समजलेलं नसतं. इथे प्रतिमा सायलीला बोलते मला तुला भेटायचं, तेव्हा इथे सायली मधुभाऊंची परवानगी घेऊन प्रतिमाची भेट घ्यायला निघते. तेव्हा इथे प्रतिमा सायलीला बोलते तुला खूप गोष्टीची वाईट वाटतंय पण मी सांगणार आहे ते तू ऐक. तेव्हा इथे प्रतिमा सायलीला सांगते घरचे विचार सगळे अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा करतायत. तेव्हा इथे सायली प्रतिमाला बोलते माझा अर्जुन बरोबर प्रेम प्रियाचं लग्न अर्जुन बरोबर कसं लावून देणार. सायली बोलते माझ्याकडून कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सत्य लपून ठेवला पण माझ्याकडनं बाकी कुठलीच चुकी झाली नाही. तेव्हा प्रतिमामध्ये घर तन्वी तयार आहे, मग घरचे सगळे तयार आहेत लग्नाला. तेव्हा सायली डायरी मधल्या काय काय गोष्टी प्रतिमाला सांगते, तेव्हा प्रतिमाला कळतं की या सगळ्या गोष्टी पटतात आणि सायली बोलते जी खून तुम्ही त्या डायरीमध्ये जी तुम्ही नोंद केली ती गोंधळाची खून माझ्या कानाच्या पाठी आहे. तेव्हा प्रतिमा बोलते तू जेव्हा मला भेटलेस ना तेव्हा मला वाटतं तू माझी मुलगी आहेस आणि प्रिया माझी मुलगी नाही असं मला वाटतं. आणि तन्वी माझी मुलगी असती तर तिने हे लग्न केलं नसतं आणि तिने कोणाचं आयुष्य बर्बाद करायचं ठरवलं नसतं. त्यावेळी दरवेळी मला वाटतं की ही मुलगी माझी आहे की नाही. तेव्हा सायली बोलते तुम्ही तुमच्या डायरीमध्ये नमूद केलंय की तुमच्या मुलीच्या पायाखाली तुळशीपत्र आणि ते तुळशीपत्र माझ्या पायाखाली आहे, पण तन्वी आमच्या इथे राहत होती तेव्हा तिच्या पायाखाली काय नव्हतं. इथे कल्पना ती डायरी ठेवून घेण्यास जबाबदार असते कारण की तिने डायरी बरोबर एक चिठ्ठी पण ठेवलेली असते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं असते की त्या प्रतिमाची डायरी तुम्ही आम्हाला पाठवून दिलेली आहे आणि ज्या गोष्टी कल्पनासाठी लिहिल्या असतात त्या गोष्टी सायली प्रतिमाला सांगत असते. तेव्हा इथे प्रतिमा सायलीला सांगते तू जेव्हा मला भेटते तेव्हा मला वाटतं की तूच माझी मुलगी आहे. तेव्हा सायली बोलते जेव्हापासून तुम्ही मला भेटता तेव्हा मला वाटतं तुम्हीच माझी आई आहे. तेव्हा इथे प्रतिमा बोलते मी आता प्रियाची बॅग चेक करते आणि तिला चांगला धडा शिकवते, तू काळजी घेऊ नकोस. आणि सायली बोलते मला ह्या सगळ्यामध्ये तुमचाच आधार आहे. तेव्हा प्रतिमा बोलते मी तिच्या रूम मध्ये जाणे आणि काहीतरी पुरावा शोधूनच काढीन. प्रतिमाने सगळ्यांना बोलवलं असतं कारण की प्रतिमाला प्रियाच्या रूम मध्ये सगळे पुरावे सापडलेले असतात. रूम मधील पुरावे घेऊन प्रतिमा सगळ्यांसमोर येते. तेव्हा इथे प्रिया प्रतिमाला बोलते की तू माझ्या लग्नाबद्दल काय बोलण्यासाठी बोलवलंस. तेव्हा इथे अर्जुन पण असतो पण त्याला कळत नाही की प्रतिमा त्या काय सांगणार आहे. तेव्हा इथे प्रिया प्रतिमाला बोलते काय बोलायचंय तुला. तेव्हा कल्पना बोलते तुला जे बोलायचं ते बोल. इथे प्रतिमा पूर्णाईला बोलते मला माझी डायरी सापडली. तेव्हा तिथे गुरुजी मुहूर्त काढायला आले असते. तेव्हा प्रिया बोलते त्या डायरीची गोष्ट राहू द्या, आपण जरा मुहूर्ताचं बघूया. तेव्हा प्रतिमा बोलते मला डायरी बद्दल सांगायचंय. त्या डायरीमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार की मग माझ्या मुलीच्या शरीरावर गोंधन केलंय आणि ते गोंधन ह्या प्रियाच्या शरीरावर नाही. तेव्हा पूर्णाई बोलते हे कसं शक्य आहे. तेव्हा कल्पनाला ही गोष्ट कळतात. कल्पना घाबरते आणि बोलते हे काय चाललंय. पण कल्पनाने ही डायरीचं पान वाचलेलं असतं आणि चैतन्य पण त्याला साक्षीदार असतात. पण इथे प्रतिमाने तन्वीचं खूप मोठं सत्य सगळ्यांसमोर आणलं असतं. तेव्हा पूर्णाई आणि बाकी सगळे हे सत्य स्वीकारणार का हे पुढे पाहणे महत्वाचे आहे.